राहुलला मुंबईला नोकरी लागली होती. त्याचे वडील तो लहान होता तेव्हाच वारले होते. आईने त्याला ब्लाऊज शिवून त्याचे पैसे येत होते त्यातून त्याला शिकवले होते. त्यामुळे त्याची सगळी काळजी, प्रेम फक्त आईनेच दिलं होती. गावात राहणाऱ्या राहुलला शहरात जाऊन करायला जायचे नव्हते, पण आईने त्याला पाठवले. जाऊ दे, तुला तू उगाच घरात अडकू नकोस, मेहनत करून सुख मिळेल, आई म्हणाली होती. राहुल शहरात रमला होता. दिवसभर कामात व्यस्त राहत होता. त्याला काम आवडत होते आणि पैसे पण छान मिळत होते. रोज काहीतरी नवीन शिकत राहणे त्याला आवडत होते. पण हृदयाने तो नेहमीच आईसाठी जिव्हाळा ठेवत होता. 6 महिने झाले आणि त्याने नियमितपणे पैसे पाठवले होते. आई त्याचे पैसे बचत खात्यात ठेवत असे, पण कधीच त्याला पैशाच्या बदली प्रेम मोजले नाही. त्याला फक्त भेटायचे होते, बोलायचे होते. त्याच्या प्रेमाची खरी किंमत त्या एका हसण्यात होती. एक दिवस राहुलने शेजारच्या फोनवरून आईला कॉल केला. त्याने सांगितले शहरात त्याने लग्न केले आहे. आई थोडी हसली, पण काहीच बोलली नाही. त्याच्या प्रेमात ती नेहमीच परिपूर्ण राहिली होती. अरे मुला, तुला आनंद आहे ना, राहुल म्हणाला. हो आई, मी तुला शहरात घेऊन जाणार नाही, पण तुला भेटायला नक्की येईल. शेवटच्या आठवड्यात राहुलने ठरवले की तो आईला भेटायला येईल. आईने त्यासाठी पूर्ण तयारी केली. घर स्वच्छ केले, त्याला आवडेल ते जेवण बनवले, त्याचे आवडीचे फळ, मिठाई ठेवली. आईच्या डोळ्यात उत्साह आणि काळजी दोन्ही चमकत होत्या. आज राहुल मला भेटायला येत आहे, त्या स्वतःशीच म्हणाल्या. अखेर त्या दिवशी राहुल त्याच्या बायकोसह घरात आला. पण तो जेव्हा दरवाजावर उभा राहिला, घर शांत आणि कोरडे वाटले. आई झोपलेली होती, त्या जागी होच होती. तिला हसरा चेहरा, आवाज येत नव्हता, सर्व काही रिकामे वाटत होते. राहुल हळूच घरात शिरला आणि आईकडे बघत एक जागेवर पाहत उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडले. आई, मी आलो, त्याने हळूच पळून सांगितले. पण उत्तर आले नाही. त्याची आई वारली होती. एकदा राहुलला बघता येईल म्हणून त्या जिवंत होत्या. आपल्या मुलाला आवडेल ते सगळं बनवून ठेवलं होतं. राहुल त्याच्या आईचे कार्य केले. त्या दिवशी राहुल आणि त्याची बायको शांत बसून आईच्या आठवणीमध्ये हरवले. राहुलला समजलं की काही गोष्टी जीवनात परत येत नाही आणि आईची माया हृदयात कायम राहते. शहरातील पैसा, सुख, लग्न सगळं महत्वाचं आहे, पण आईसारखी ममता आणि तिचा अहंकार, मुक्त प्रेम काहीही बदलू शकत नाही. राहुलने ठरवले की पुढे तो आईची आठवण कायम जपेल आणि त्याची जीवन तिच्या शिकवणी प्रेमाने जगेल. थँक्यू. लघुकथा कशी आहे, तुम्हाला आवडली का? नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.